जावं। आणि भोले भंडारी सुद्धा पार्वती मातेला निमंत्रण होतं, पण पार्वतीला म्हणतात की मी पण तुझ्यासोबत येणार। एक दिन वो भोला भंडारी बनके नदी किनारे गोकुल में आ गया है, गोकुल में आ गया है। भगवान भोलेनाथ सुद्धा स्त्रीचं रूप धारण केलं, वृंदावनामध्ये त्या ठिकाणी येऊन रासक्रीडा करू लागले। वृंदावन में आस रचायो, वृंदावन में आस रचायो, गोपी को रूप बनायो, गोपी को रूप बनायो। सुंदर प्रकारे वृंदावनामध्ये शिव भगवान परमात्म्याने गोपीचं रूप धारण केलं आणि सगळ्याच्या सगळ्या गौरणी आहेत। राधिका गौरण आधी करून सर्व गौरणींच्या बरोबर भगवान परमात्म्याने सुद्धा एक वैयक्तिक रूप धारण केलं। प्रत्येक गौरणी सोबत भगवान परमात्मा आहे आणि प्रत्येक गौरणीला असं वाटू लागलं की आपल्या सोबत भगवान परमात्मा आहे, म्हणून सर्व गौरणी आनंदाने रास क्रीडा करू लागल्या आणि सर्वांना आनंद झाला। वृंदावनामधले सगळेच्या सगळे आनंदाने त्या रास क्रीडेचा आनंद घेऊ लागले। गोकुल में देखो, वृंदावन में देखो, बंसी बाजे रे श्याम संग राधा बाजे रे, श्याम संग राधा बाजे। गोकुल में देखो, वृंदावन में देखो, गोकुल में देखो, वृंदावन में देखो, बंसी बाजे रे श्याम संग राधा बाजे रे, श्याम संग राधा बाजे रे। बंसी बच्चे पर यमुना तट पर गाना रास रचायो, बंसी बच्चे पर यमुना तट पर गाना रास रचायो। गोपी बनकर शंकर आयो, गोपेश्वर कहला रे, रम 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 बाजे, ये रम 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 बाजे, कामाख्या मन मन जग सारा दे, श्याम संग राधा नाचे, श्याम संग राधा नाचे, श्याम संग राधा नाचे। भगवान कृष्ण भगवान की जय। इकडे कंस मात्र थकला होता, इकडे राजक्रीडा चालू आहे आणि कंस मात्र थकला एका विद्वान व्यक्तीजवळ गेला आणि विद्वान व्यक्तीला विचारू लागला की महाराज आता तुम्हीच सांगा काय करावं। कितीतरी मी बलाढ्य राक्षस पाठवले पण एकही परत आला नाही, मग काय करावं। त्या महात्माजींनी सांगितले एक काम कर, आणि काय करू, धनुष्य यज्ञ कर। जर धनुष्य यज्ञ सक्सेस झाला, त्या धनुष्य यज्ञाला कोणीच तोडू शकलं नाही तर तुला कोणीच मारू शकणार नाही, आणि जर धनुष्य यज्ञाचा भंग झाला तर तुला कोणीच वाचू शकणार नाही। धनुष्य यज्ञाचं आयोजन कंसाने केलं। आता सर्वांना निमंत्रण दिलं, पण आता कंसाने विचार केला की वृंदावनामध्ये नंदबाबाच्या घरी बलराम आणि कृष्णाला आणण्याकरता कोण जाणार, म्हणून अक्रूराला पाठवलं। अक्रूर इकडे हजर झाले आणि रात्रभर रास क्रीडा चालली। दुसऱ्या दिवसाचा दिवस निघाला आणि गवळणी घरी आल्या। घरी येऊन पाहतात तर नंदबाबाच्या दरबारामध्ये एक रत्नजडित असा रथ उभा आहे। कोणाचा रथ असेल? आणि अक्रूर आणि यशोदेला आणि नंदबाबाला तर आधीच सांगितलं होतं, त्यांनाही दुःख झालं होतं आणि सगळ्या गवळणी सुद्धा त्या ठिकाणी येऊन यशोदेला विचारू लागल्या की यशोदे, अगं यशोदे, रथ कुणाचा? नंदबाबाच्या दरबारामध्ये सगळ्या गवळणी येऊन विचारू लागल्या, कारण सर्वांना आता जर भगवान परमात्मा मथुरेला जातील तर तिथं कंस राहतो, तो कंस दृष्ट आहे, म्हणून आता सर्वांना अगदी आतुरता झाली की कोण असेल, कोणाचा रथ असेल, विचारू लागल्या गवळणी। या नंद जन्मनी मिळाल्या गवळणी, गवळणी विचारू लागल्या कोणाचा रथ आहे, आणि गवळणी नंद बाबाची पट्टराणी बोलायला लागली यशोदा मैया की हा रथ कोणाचा आहे।
कवळणींना बापत फार दुःख झालं आणि त्या शिव्या देऊ लागल्या अक्रूराला. अक्रूरा, अहो तुमचं नाव जसं आहे ना तसे तुम्ही नाही आहे. अक्रूरा चंडाळ तुझ कोणी झाडले, अक्रूरा तुझे नाव तैसी न करणी. तसं नाव आहे तसे करणी नाही आहे. पण भगवान परमात्माला सुद्धा जायचं होतं कारण कंसाचा वध करायचा होता. म्हणून भगवान परमात्मा अगदी शृंगार करून भगवान परमात्मा अगदी तयारी करून बलराम दादा तयारी करून हजर झाले आणि सांगितलं की या गोपिकेच्या शोकाशी न पडे मधुसी. चला म्हणे या गोपिकेच्या शोकाला नका पाहू. त्यांना समजावलं म्हणे बस असाच गेलो ना असाच आलो. हा कवळणींना समजावलं की नयनीच्या उदकाने. कवळणी रडू लागल्या आणि सगळी धरती त्या उदकाने भिजलेली आहे. की नयनीच्या उदकाने भिजली धरणी. पण तरी भगवान परमात्म्याने सांगितलं चला. आणि भगवान परमात्मा रथावरती बसले. अक्रूर काकाला थाकायला निघा लागले आणि एका जनार्दनी रथ गेला निघुनी. आणि ही बातमी बरसाण्यामध्ये राधिकेला माहित पडली. आणि राधा मैया पळत पळत आल्या आणि भगवान परमात्म्याला म्हणू लागल्या कन्हैया, हो आता मला तुमचा छंद लागला होता. सांग ना कन्हैया लागला तुझा रे चंद मला. कन्हैया विचारू लागली जाग. तर भगवान परमात्म्याने मागे पाहिलं नाही कारण कधी कधी कर्म करत असताना मागे पाहावं लागत नाही. मागे झाले ते पाहू नका. पुढे जामीन आहे तुका. एखादा व्यक्ती जर असेल जीवन त्याचं जुगार खेळण्यामध्ये बत्ता खेळण्यामध्ये दारू पिण्यामध्ये गेलं असेल आणि त्याच्या मनात जर असं वाटत असेल आता कुठे वय गेल्यावर सही येत असते का, आता आपण कशाचं भजनात जायचं, कशाला माळ घालायची, मागे गेले ते पाहू असं जर असतं तर वाल्याचा वाल्मिक झाला असता का नाही. म्हणून मागे गेले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका. म्हणून सांगितलं मागे आता पाहायला पुरत नाही. चला पुढे. रणी निघता शिवर न पाहे माघारी. चला पुढे कारण कार्य भरपूर करायचं आहे. पुढे ही बहुत करणे आहे. म्हणून निघाले. मागे पाहिलं नाही. पण अक्रूर काकाला मात्र काळजी वाटू लागली. म्हणून एका ठिकाणी रथ थांबवायला लावला आणि अक्रूर काकाला पाण्यामध्ये दर्शन दिलं. अक्रूर काका आता त्यांचं मन शांत झालं. आतापर्यंत मनामध्ये त्यांच्या भीती होती की कंस क्रूर आहे, कंस हा काय करेल काय नाही. म्हणून आता मात्र भगवान परमात्म्याने दर्शन दिलं चतुर्भुज स्वरूपामध्ये आणि त्यांनी भगवान परमात्म्याचा जय जयकार केला. बोल चतुर्भुज भगवान की जय. आता मात्र त्यांना आनंद वाटला. पाहता पाहता रथ मथुरेमध्ये जाऊन पोहोचला आणि रथ मथुरेमध्ये गेला असताना अक्रूर काकाला सांगितलं आता काही काळजी करू नका, आता आम्ही इथं उतरतो, तुम्ही निघून जा. भगवान परमात्मा आणि बलराम दादा त्या ठिकाणी उतरले आणि रथ मात्र आता पुढे निघाला. रथ पुढे निघाला आणि भगवान परमात्मा उतरले. जसे उतरले तसे सगळेच्या सगळे गोपाळ सुद्धा आले. गोपाळ आले. गोपाळांना विचारलं का रे तुम्ही कसे काय. म्हणे देवा तुम्हाला सोडून आम्हाला करमते का, तुम्ही निघून आले, आम्ही सुद्धा सकाळचीच गाडी पकडली तुमच्या जवळ. म्हणाले का मामाचं गाव आहे ना, कपडे तर चांगले घालून यावं लागत होतं. असे कसे कपडे घातले, चांगले कपडे घाले, इम्प्रेशन पडलं पाहिजे मामाच्या गावामध्ये. काही काळजी करू नका. तेवढ्यात एक धोबी जात होता. धोबी तो कंसाच्या दरबारामध्ये कपडे धुण्याचंच काम करत होता. त्याला आवाज दिला, म्हणे ओ मामा इकडे या.
धोबी आला म्हणे काय म्हणे सगळेच्या सगळे कपडे यांना वाटून द्या म्हणे तुमच्या बापाचे कपडे असतात तशी भगवान परमात्म्याने एक काना खाली दिली धोबी खालीच पडला याचा अभ्यास करा बरं बारकाईनं खरोखर असंच आहे हा मी केला अभ्यास बारकाईनं मला असंच दिसून आलं बघा तुम्ही धोब्यानं कितीही कपडे धुऊ द्या पण काही काही गोष्टी बोलता येत नाही पण जर त्याचा बारकाईनं अभ्यास केला तर भगवान परमात्म्याची कृपा नाही कारण भगवान परमात्म्याने सांगितलं ते ऐकलं नाही धोबी जमिनीवर पडला नंतर ते कपडे घेतले सगळ्या गोपाळांनी घातले सांगितलं घाला आता कोणाला मोठे होत होते कोणाला कसे होत होते चालले पुढे आता सगळं गाव झाडत चालले ते एका टेलरनं पाहिलं शिंपी हा आणि आवाज दिला देवा इकडे या म्हणजे काय काय देवा हे कपडे कसे घालून चालले सगळे अंगण झाडत मग म्हणे आता काय करा म्हणे आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे काळा म्हणे सगळ्यांचे माप घेतो आणि व्यवस्थित करून देतो टेलरनं अगदी काही क्षणामध्ये सर्वांचे कपडे काढले व्यवस्थित फिट करून दिले आता भगवान परमात्मा त्या टेलरला त्या शिंपी समाजाच्या व्यक्तीला आशीर्वाद देतात जा तुला काहीच कमी पडणार नाही बघा खरोखर पाहण्याकरता भेटते आपल्याला जेवढ्या रुपयाचा कपडा तेवढ्या रुपये शिलाई नाही का हा आणि हे मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं श्रीमद भागवत कथेच्या दशम स्कंदामध्ये दशम स्कंदामध्ये उत्तरार्धामध्ये जा आणि 40, 45, 46, 47, 48 ज्या कथा आहेत कंसमर्दनाच्या त्या कथांमध्ये जा तुम्हाला कळेल भगवान परमात्म्याला कोणी कोणी काय काय दिलं आणि कोणावरती भगवान परमात्म्याने कृपा केली त्यानंतर भगवान परमात्म्याने आता सर्वांचे कपडे फिट झाले सर्वच्या सर्व निघाले गोपाळ म्हणत होते देवा आता जर गळ्यामध्ये पुष्पहार असते तर किती बरं झालं असतं तेवढ्यात एक शेतकरी फुलांचे हार बनवून आला आणि सर्वांच्या गळ्यामध्ये एक एक हार टाकला सर्वांना आनंद झाला त्या शेतकऱ्याला सुद्धा काय दिलं आशीर्वाद दिला जा कितीही दुष्काळ पडला तरी तुझी बरोबरी तरी होणारच हा आणि जर जमलं तर मग दुप्पट तिप्पट चौपटही निसर्गाने साथ दिली तर एवढं कोणतीच बँक देत नाही म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना आशीर्वाद दिला शेतकऱ्याला त्यानंतर पुढे निघाले म्हणे आता काय पाहिजे होतं म्हणे आता सेंट जर असतं तर म्हणजे त्यावेळेचं उठणं तेवढ्यात एक कुब्जा नावाची स्त्री रस्त्याने जात होती तिच्या हाती उठणं होतं पण ती दिसायला ती कुरूप होती आणि तिला भगवान परमात्म्याने आवाज दिला हे सुंदरी आता कुब्जा इकडे तिकडे पाहू लागली म्हणे बापा आपण तर सुंदर नाही पण आपल्याला सुंदर म्हटलं की कोणाला म्हटलं भगवान परमात्म्याने तिलाच म्हटलं सुंदरी इकडे ये म्हणे मी तर सुंदर नाही म्हणे तुमच्यासारख्या सुंदर या गावात दुसरं कोणीच नाही म्हणजे खरंच म्हणे हो स्तुती केल्यावर काय ना होय म्हणे देवा कशासाठी आले होते इकडे म्हणे काही नाही आम्हाला उठणं पाहिजे होतं सगळ्यांना दिलं पण भगवान परमात्म्याने तिच्यावर कृपा केली तिच्या पायावर अंगठ्यावर पाय ठेवला अनवटी धरली आणि तिला सरळ केलं हा स्वतःसाठी दो जग जेठी कुब्जे सीरत झाला रे झाला रे झाला रे झाला मुरलीवाला नंदाचा विदुरा आघाडीच्या भक्षुनी कन्या भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेशी रत झाला आणि कुब्जेने अगदी आता कुब्जा सुंदर दिसायला लागली आणि देवाला एक विनंती केली देवा तुम्ही माझ्या घरी यावे अशी माझी विनंती आहे सांगितलं अजून माझं कर्म बाकी आहे कार्य बाकी आहे ते झालं की मग तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही भगवान परमात्मा पुढे निघाले एक कोलियापीठ नावाचा हत्ती समोरून तिकडून सोडण्यात आला जसा सोडला सगळ्याच्या सगळ्या मथुरेमध्ये तो अस्ताव्यस्त धिंगाणा घालत निघाला आणि भगवान परमात्म्याच्या समोरून येत असताना पाहिला त्यांनी आणि सर्व गोपाळांना साईडला केलं आणि भगवान परमात्मा आणि बलराम दादा त्या हत्तीसोबत युद्ध करायला लागले आणि त्या हत्तीचे दात उपटले त्या हत्तीला मारून टाकलं आता मथुरावासियांना असं वाटलं की आता या कंसाच्या
अत्याचारामधून आपली मुक्ती अवश्य होणार आणि सर्वांनी भगवान परमात्म्यावरती पुष्पांचा वर्षाव केला आणि जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पाहता पाहता भगवान परमात्मा आता त्या धनुष्या जवळ जाऊन पोहोचले. तिथं जे रक्षकाळ होते त्यांना असं वाटलं एवढंसं काटतं हे काय करणार, पण भगवान परमात्मा त्या धनुष्या जवळ गेले. धनुष्य उचलला आणि ताड दिशी तोडला. जसा तोडला तसा हाहाकार झाला. सौकडे सगळेच्या सगळे आता म्हणू लागले अरे आता कंस वाचत नाही, कंस आता मरणार, कारण धनुष्य यज्ञ भंग झाला. म्हणून सगळेच्या सगळे तुटून पडले भगवान परमात्म्यावरती, बलराम दादावरती. आणि बलराम दादाने भगवान परमात्म्याने सर्वांना मारणं सुरू केलं. मारता मारता भगवान परमात्मा जाऊन पोहोचले. आता कंसाच्या जवळ जवळ तिथं चाणूर मुष्टिक होते. चाणूर मुष्टिकांसोबत भगवान परमात्म्याने आणि बलराम दादाने युद्ध केलं. चाणूर मुष्टिकाला सुद्धा मारून टाकलं. त्यांचा सुद्धा उद्धार झाला. आणि भगवान परमात्मा कंसा जवळ जाऊन पोहोचले आणि कंसाच्या जवळ जाऊन पोहोचले. आणि कंसाच्या जवळ पोहोचल्यानंतर काय केलं, मामा अहो कधीच नाही पडले तुम्ही आमच्या कामात. चला. जसे भगवान परमात्मा दिसले तलवार काढली आणि तलवार घेऊन धावले अंगावरती. जशी तलवार मारली भगवान परमात्मा अदृश्य झाले, दुसऱ्या ठिकाणी निघाले. मामा इकडे आहे मी करता करता कंस आता बेदम झाला, जमिनीवरती आदळला आणि भगवान परमात्मा त्यांच्या छातीवर जाऊन बसले आणि एका बुक्कीमध्ये त्या कंसाला गतप्राण केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्म्याने त्या कंसाला गतप्राण केले. कंस मरण पावला आणि कंस मरण पावल्याच्या नंतर सगळेच्या सगळे इकडे वृंदावनामध्ये त्या गोपिका वाट पाहू लागल्या भगवान परमात्म्याचे. पण भगवान परमात्मा आता वृंदावनामध्ये जात नाही. जे गोपाळ आले होते त्यांना सुद्धा परत पाठवलं. जा बघा किती सुंदर प्रकारे आपण तिथं लीला केल्या होत्या, आपण खेळ खेळलो होतो. एवढंच नाही तर सगळे वृंदावनवासी आपण कुठं गेलो होतो, गोवर्धनावरती गेलो होतो. आणि गोवर्धनावरती जाऊन आपण गोवर्धनाची पूजा केली होती हे मी विसरलो होतो. असं देव नाही म्हणत. बरं वृंदावनामध्ये सुंदर प्रकारे सर्व वृंदावनवासियांना भगवान परमात्म्याने काय करायला लावलं होतं, चला कुठं जाऊ, इंद्रपूजा दरवर्षी तुम्ही करता ती नाही करायची. आता आपल्याला काय करायचं, गोवर्धन पूजा करायची. सगळेच्या सगळे गोवर्धनावरती आले आणि गोवर्धनाची पूजा करण्याकरता सुरुवात केली. आणि गोवर्धन अगदी सुंदर दिसत होता. आणि त्या गोवर्धनाची पूजा करण्यासाठी सर्वांनी काय केलं, लग्न झाल्यानंतर गोवर्धनाची पूजा शांततेत सर्वांनी करायची. सुलग्न ही सर्वांनी शांततेत लावायचं. म्हणून आधी गोवर्धनाची पूजा घेतली नाही आपण, शेवटी का घेतली, लगेच गोवर्धनाची पूजा, लगेच त्यानंतर लग्न, म्हणजे शांततेनं सर्वांची पूजाही होईल. नाही तर मग मध्येच चालू कथेमध्ये गडबड होते. तो म्हणते मी पूजा करते, ते म्हणते मी पूजा करते. होते अशी गर्दी काही काही ठिकाणी, काही काही गावामध्ये ते इतके होते. सुंदर प्रमाणे भगवान परमात्म्याने लीला केल्या. सर्वांना सांगितलं चला आपल्याला गोवर्धन पूजा करायची आहे. म्हणून सगळ्यांनी काय केलं, आपापले सर्वांनी आपापले कपडे, आपापले भांडे, आपापले सगळं काही जे काही आपल्याला 7 दिवस तिकडे राहायचं आहे. सप्ताह करायचा आहे, सप्ताह. आणि सप्ताह ज्या गावामध्ये होते त्या गावावरती संकट येत नाही. म्हणून आपल्याला आता सप्ताह करायचा आहे, 7 दिवस गोवर्धनाची पूजा करायची आहे. चला सगळेच्या सगळे वृंदावनामधून गोवर्धनावरती आले. आणि गोवर्धनावरती येऊन आता सर्वांनी तयारी केली आपापली. आणि सर्वांनी आपापले नैवेद्य तयार केले. नैवेद्य तयार करून गोवर्धनाच्या जवळ गेले. पंचारती तयार झाली, ताट तयार केलं आणि तिथं जाऊन पोहोचले. आणि कन्हैयाला म्हणाले, कन्हैया म्हणजे काय, कुठं आहे गोवर्धन, म्हणजे हा काय एवढा मोठा, म्हणजे हा नाही, प्रत्यक्ष दिसला पाहिजे, बोलवा त्यांना, म्हणजे आवाज द्या जोरात, आपोआप येईल. ठीक आहे. सर्वांनी डोळे बंद केले आणि सर्वांनी आवाज दिला, बोल गोवर्धन भगवान की. पण तो आवाज काही इंद्रदेवापर्यंत पोहोचला नाही, कारण लाईन जायला होती. म्हणून पुन्हा जोरात आवाज दिला, बोल गोवर्धन भगवान की. आता इंद्रापर्यंत आवाज पोहोचला. इंद्र म्हणे, दरवर्षी तर आपली पूजा असे
आणि यावर्षी काय झालं म्हणे यांना, इंद्राने येऊन पाहिलं तर गोवर्धनाची पूजा करून राहिले. तेही गोवर्धन भगवान परमात्मा आता प्रत्यक्ष दिसायला पाहिजे म्हणून भगवान परमात्म्याचा गोवर्धनाच्या नावाचा जोरजोरात जय जयकार करू लागले. बोल गोवर्धन भगवान की. आणि भगवान परमात्म्याने लीला केली इथं पण. भगवान परमात्म्याचं एक रूप यांच्या सोबत आहे आणि एक रूप भगवान परमात्म्याने गोवर्धनाचं रूप धारण केलं आणि गोवर्धनावरती अकराळ विकराळ असं स्वरूप धारण केलं आणि सुंदर असे भगवान परमात्मा दिसू लागले. आणि सर्वांनी पाहिले, वा काय सुंदर गोवर्धन भगवान परमात्मा दिसत आहेत. हा, आणि सगळ्यांनी गोवर्धन भगवान परमात्म्याची पूजा करायला सुरुवात केली की श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. फुल वाहत होतं, कोणी दुधाची धार टाकत होतं गोवर्धनाच्या अंगावरती. आणि सुंदर प्रकारे सर्वांनी काय केलं, गोवर्धन भगवान परमात्म्याची पूजा केली. आणि पूजा करत असताना तेवढ्यात काय झालं, इंद्रदेवाने पाहिलं आणि इंद्रदेवाला राग आला. इंद्रदेवाचा कोप झाला. इंद्रदेवाने सामवंत मेघाला सांगितलं, आज्ञा केली, जा आणि सगळं अस्ताव्यस्त करून टाक. अचानक मध्ये काय झालं, अचानक मध्ये ढगांचा कळकळाट, विजांचा गळगळाट सुरू झाला. मुसळासारख्या धारा सुरू झाल्या. चहूकडे पाणीच पाणी झालं. आता काय करावं सुचत नव्हतं. सगळेच्या सगळे भगवान कृष्णाला म्हणू लागले, कृष्णा आता काय करावं. म्हणे काहीच करू नका. ज्या गोवर्धन भगवान परमात्म्याची आपण पूजा करत आहोत तोच आपल्याकडे पाहणार. सर्वांनी हात जोडले आणि भगवान गोवर्धनाला विनंती केली की तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. कळकळ कळकळ असा आवाज झाला आणि भगवान परमात्म्याने तो गोवर्धन आपल्या कशावरती धारण केला, करंगळीवरती धारण केला. 7 दिवसापर्यंत करंगळीवरती धारण केला. आणि 7 दिवसानंतर इंद्रदेव पाहण्याकरता आले. पाहतात तर करंगळीवरती धारण केलेला गोवर्धन पाहला आणि इंद्रदेव अगदी थंडागार झाला आणि भगवान परमात्म्याला हात जोडून माफी मागितली, देवा मला माफ करा, मी तुमच्या शक्तीचा मला अंदाजा नव्हता, म्हणून आता अशी गलती होणार नाही. मग भगवान परमात्म्याचा अभिषेक केला सुरभी नावाच्या दुधाने आणि भगवान परमात्म्याला एक नाव पुन्हा दिलं. ते नाव कोणतं होतं, ज्यांची पुण्यतिथी आहे, ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त हे श्रीमद भागवत कथा सुरू आहे, तेच नाव ते होतं. कोणतं होतं, बोल गोविंद भगवान की जय. हा, ते नाव देण्यात आलं. आणि नंतर मग जसंच्या तसं वातावरण पुन्हा तयार झालं आणि सगळेच्या सगळे पुन्हा भगवान परमात्म्याची गोवर्धनाची परिक्रमा करायला लागले. कारण जोपर्यंत परिक्रमा होत नाही तोपर्यंत पुण्यफल आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून सर्वांनी वृंदावनवासियांनी काय केलं, परिक्रमा केली. आणि परिक्रमा करत असताना सुंदर नाचत गात कि मैं तो गोवर्धन को जाऊ मेरे नीत ना माने मेरो मनवा. गोवर्धनाची 7 कोसाची जी परिक्रमा आहे ते पूर्ण केली. आणि इकडे भगवान परमात्मा जे कंसाचा वध केला भगवान परमात्म्याने, आणि कंसाचा वध केल्यानंतर जशी वृंदावनवासियांनी परिक्रमा केली होती तशी तुम्ही पण परिक्रमा करून घे जा. ज्यावेळेस आपण पूजा करू त्यावेळेस परिक्रमा करायची. तिकडे भगवान परमात्म्याने कंसाला मारलं. कंसाच्या 2 मुली होत्या, आपल्या कंसाच्या 2 पत्न्या होत्या, त्या जरासंधाच्या मुली होत्या. त्यांचं नाव होतं काय होतं,
अस्ती आणि काय नाव होतं? बाईने येऊन नाही राहिली आणि मला आठवणही नाही राहिलं. एक होती रवीना टंडन आणि एक होती कीर्ती झिंटा. असे काही नावं नव्हते. अस्थि आणि प्राप्ती सर्वांना माहित आहे. अस्थि आणि प्राप्ती ह्या दोन मुली होत्या जरासंधाच्या. जसं माहीत पडलं आपला जवाईला मारलं, आपला जवाई मरण पावला, तसं काय केलं, मथुरेवरती आक्रमण केलं आणि मथुरेला पूर्णपणे घेरून टाकलं. मथुरेला जसं घेरलं तसं भगवान परमात्म्याने विश्वकर्म देवतेचं आवाहन केलं आणि सांगितलं, जा समुद्राच्या मध्यभागी काय करा, एक सुंदर नगरी तयार करा. आणि विश्वकर्म देवतेने द्वारका नगरी सुंदर गुजरातमध्ये समुद्राच्या मध्यभागी निर्माण केली. आणि भगवान परमात्म्याने काय केलं, सर्वांना अदृश्य स्वरूपाने तिथं नेलं. आता याला इकडे म्हणा, तू बस इथं. भगवान परमात्मा काय झाले, वायुमार्गाने तिथं चालले आणि ते पाहलं जरासंधाने. जरासंध त्यांचा पाठलाग करू लागला. एका भल्या मोठ्या पर्वतावरती ते अदृश्य झाले. तो पर्वतच पेटून दिला. आता याला असं वाटलं हे मेले. आणि इकडे भगवान परमात्मा द्वारकेमध्ये सुंदर नगरी तयार झाली. द्वारकेमध्ये भगवान परमात्मा आता द्वारकेच्या सिंहासनावरती बसले. राजा गिरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. राजा गिरे झाला, गडानो राजा गिरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. परमात्मा आता सिंहासनावरती बसले, राजे झाले, कुठचे, द्वारकेचे राजे झाले. आणि भगवान परमात्मा इकडे ज्यावेळेस जन्माला आले होते त्याच वेळेस इकडे रुक्मिणीला सुद्धा सांगितलं होतं की कौंडण्यपुराची दाने तुम्ही. आणि कौंडण्यपुरामध्ये आता रुक्मिणी माता उपवर झाल्या होत्या. काय झाल्या होत्या, उपवर झाल्या होत्या. आणि रुक्मिणीचे जे भाऊ होते त्यांना काळजी वाटू लागली, भीमक राजाला काळजी वाटू लागली की आता मुलीचं लग्न करायचं आहे, म्हणून मुलगा पाहावा. आणि मुलगा पाहण्यासाठी आता भीमक राजा पाहू लागले मुलगा. पण घरातल्या घरात मीटिंग बसली आणि रुक्मिणी म्हणते, रुक्मिणीसाठी मी एक मुलगा पाहला. म्हणे कोण, म्हणे चेदी देशाचा राजा ज्याचं नाव आहे शिशुपाल. तर मोठा भाऊ होता, त्याच्या पुढे काही बोलता येत नव्हतं. मान्यता तर दिली, तिथून निघून गेला रुक्मिणी. आणि नंतर विचारलं भीमक राजाने, का ग तुला पसंत आहे का शिशुपाल. म्हणे ज्याला शू नाही का, शू कुठं करायला लागते हे कळत नाही, असं ज्याचं नाव आहे तो शिशुपाल, त्याच्यासोबत मला लग्न करायचं. शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी अवश्य होणार नवरी. हा, मी अंतकरणामध्ये मनोमन माझ्या भगवान श्रीकृष्णाला वरलेलं आहे. हे काली कमले माला मेरा यार है, मेरे मुल्का मोहन तू दिलदार है. काली कमले वाला मेरा यार है, मेरे मुल्का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मुल्का मोहन तू दिलदार है. ओए 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 काली कमली वाला मेरा यार है, मेरे मुल्का मोहन तू दिलदार है. रुक्मिणी मातेने लगेच काय केलं, कारण मी भगवान परमात्म्याचा वरलेला आहे अंतकरणापासून, म्हणून भगवान श्रीकृष्णाला एक पत्र लिहिलं. आणि ते पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हस्ते द्वारकेमध्ये पाठवलं. आणि ते पत्र भगवान परमात्म्याने पाहिलं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, देवा
मी तुमचीच आहे म्हणून माझं लग्न इकडे पक्क झालेलं आहे. आता बघा तुम्ही काहीतरी करा. ते फक्त भगवान परमात्म्याने वाचलं आणि भगवान परमात्मा म्हणतात अजून तर बलराम दादाचं लग्न राहिलं आणि आपण तसं काय करावं. म्हणून बलराम दादासाठी मुलगी पाहिली समुद्रकन्या रेवती सोबत बलराम दादाचा विवाह संपन्न झाला आणि भगवान परमात्मा रथ घेऊन निघाले. ते सरळ गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आले आणि कौंडण्यपूर अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर या ठिकाणी कारण लग्नाचं निमंत्रण त्यांना सुद्धा होतं. इकडे रुक्मिणी सुंदर प्रकारे पत्रिका छापल्या होत्या आणि लग्नाची तारीख सुद्धा पक्की झाली होती. सगळेच्या सगळे पाहुणे मंडळी सुद्धा आता भीमकराजाच्या नगरीमध्ये येऊ लागलेले होते आणि चेदी देशामधून शिशुपालाची वरात सुद्धा आली होती आणि शिशुपालाचे सगळेच्या सगळे आता लग्नाचा दिवस आला. लग्नाच्या दिवशी शिशुपाल आता मंडपामध्ये येत आहे. सगळेच्या सगळे शिशुपालाचे जे वराती आहेत ते नाचू लागलेले आहेत. कसे नाचू लागले तुम्हाला माहित आहे कसे नाचतात हे टाणा परंतु सुंदर प्रकारे शिशुपालाचे सगळेच्या सगळे वराती नाचत गात मंडपाच्या जवळ आले आणि मंडपाच्या जवळ आल्यानंतर शिशुपाल येऊन बसला आणि इकडे मात्र भगवान परमात्मा हजर झाले. आणि यांच्यामध्ये एक प्रथा होती. कोणती प्रथा? लग्नाच्या आधी पार्वती आईचं दर्शन करायचं आणि मगच लग्न मंडपात जायचं. पार्वती आईच्या दर्शनासाठी रुक्मिणी माता निघाल्या आणि पत्रामध्ये सांगितलेलं होतं की असं असं होणार. मी पार्वती आईच्या दर्शनाला येणार त्यावेळेस तुमचा रथ हजर ठेवा. भगवान परमात्म्याने तसंच केलं. पण सोबत पार्वती आईच्या मंदिरामध्ये गेले असताना सोबत हजारो सैनिक आहेत, रक्षणासाठी दाशी आहे. आणि रुक्मिणी आई ज्या वेळेस मंदिरामध्ये दर्शनाला जातात तेवढ्यात भगवान परमात्म्याचा रथ खिडकीच्या जवळ हजर आहे. तो रथ येत असताना सर्वांमध्ये जणू काही मोहिनीच टाकल्यासारखं झालं आणि सैनिक म्हणतात वा काय रथ आहे. एक म्हणते वा 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 काय रथाचे घोडे आहेत. तेवढ्यात रुक्मिणी मातेने खिडकीतून उडी टाकली आणि रुक्मिणी माता रथावरती येऊन बसल्या. एक जण म्हणते वा काय जोडा आहे, काय सुंदर जोडा दिसते. असा जोडा पाहिजे जणू काही लक्ष्मी नारायणच. सर्वांनी जणू काही भगवान परमात्म्याच्या आणि रुक्मिणीच्या अंगावरती फुलांचा वर्षाव केला आणि तिथून रथ निघून गेला. जसा रथ तिथून निघून गेला आणि मोहिनीचा प्रभाव कमी पडला. तसं एक जण म्हणते काय आपण इथं कशासाठी आलो लग्न सोडून? तो म्हणते आपण रुक्मिणीच्या रक्षणासाठी. रुक्मिणी कुठे? म्हणते गेली. म्हणते आता कसं? काहीच नाही. म्हणते आता लवकर चला आणि रुक्मिणीला जाऊन सांगू बातमी. गेले रुक्मिणीच्या जवळ आणि सांगू लागले तुझी बहीण पळून गेली. तसा रुक्मिणी लालबुंद झाला रागाने आणि रथावरती आरूढ झाला आणि रथ लावला मागे भगवान श्रीकृष्णाच्या. पाहता पाहता अमरावती पासून पाठलाग सुरू आहे पण रथ काही हाती लागत नाही. शेवटी ही अकोटच्या पुढे अळगाव आहे असं म्हणतात, असं ग्रंथात नाहीये. आणि तिथं अळगावच्या जवळ रथ अळवला. कोण? रुक्मिणीनं अडवला म्हणून तिथं अळगाव आहे. अळगाव असं म्हणतात, असं ग्रंथात नाही. असं मी काही विद्वान लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे पण ग्रंथात पाहिलं तर काही सापडलं नाही. मग तिथं दोघांचं युद्ध सुरू झालं. ते युद्ध सुरू असताना ते युद्ध आलं मुंडगाव पर्यंत आणि तिथं आता हातचे शस्त्र पडले.
आणि आता रुक्मिणीला मारणार भगवान परमात्मा. तेवढ्या रुक्मिणी माता हात जोडतात, शेवटी भाऊ आहे ठीक आहे सोडून दिला, पण अपमान करून सोडला, मुंडन केलं त्याचं. कोणाचं? रुक्मिणीचं मुंडन केलं. म्हणून गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव असं काही लोकांनी सांगितलं, मी ऐकलं, पण ग्रंथामध्ये तसं काही नाही. भगवान परमात्मा सरळ निघाले की कुठं गेले? द्वारकेमध्ये गेले. द्वारकेमध्ये गेले. यांच्या काही हाती लागले नाही. शेवटी बलराम दादाला माहित पडलं. बलराम दादाने लग्नाची सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवली होती आणि आधीच सैन्य पाठवून दिलं. त्या सैन्याने यांना पाहून घेतलं, बाकीचे जे मागे लागले होते यांना. आणि इकडे सर्व पाहुणे मंडळींना फोन लावून दिला होता की आज रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचं लग्न ठीक 4:31 32 मिनिटाचा मुहूर्त निघालेला आहे. म्हणून 4:32 सर्वांनी लग्नाला यावं. पत्रिका काही छापल्या नव्हत्या, फोनच लावले होते. म्हणून सगळे पाहुणे मंडळी हजर झाले होते आणि पाहुणे मंडळींनी मंडप भरला होता. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण आता रुक्मिणी मातेला घेऊन येत आहेत. रुक्मिणी मातेच्या मनात लड्डू फुटू लागलेले आहे. हे अशी रुक्मिणी, रुक्मिणी बावरी झाली गो, श्रीकृष्णाची नवरी झाली का, श्रीकृष्णाची नवरी झाली ग. कृष्णाची नवरी झाली ग, श्री कृष्णाची नवरी झाली ग. आणि भगवान परमात्म्याची मूर्ती ठेवायचा घेऊन येत आहे आणि सुंदर प्रकारे वाटण्याच्या मनामध्ये मात्र लड्डू फुटायला लागलेले आहे. कृष्णाला पाहून हसायची, कृष्णाला पाहून हसायची. श्रीकृष्णाची नवरी झाली ग, श्रीकृष्णाची नवरी झाली ग. श्रीकृष्णाची नवरी झाली ग, कृष्णाची नवरी झाली ग. हेच घ्या ना.